आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री यांचे स्वीय सहाय्यक यांना फोनवरून 1 कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने जेरबंद केले। याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक 23/4/2025 ते दिनांक 16/5/2025 पावे तो माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मोबाईल हा त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष आबासाहेब गायकवाड हे वापरत असल्याने त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसम याने वेळोवेळी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांचे त्र्यंबकेश्वर नाशिक फार्म हाऊसवर माल ठेवलेला आहे, तेथे आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे, तुम्हाला मदत हवी असल्यास 1 कोटी रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली होती। तसेच पैसे नाही दिले तर कार्यवाही करण्याची धमकी दिली होती। सदरची घटना ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितली। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सदर आरोपीस अटक करण्याच्या आदेशावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने सापळा लावून या शिताफीने पकडून ताब्यात घेतलं। त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल दिलीप भुसारे, वय 27 वर्ष, राहणार करंजाळे हनुमान मंदिर शेजारी, शंभू किशोर गवळीच्या शेजारी, तालुका पेठ, जिल्हा नाशिक असे सांगितले। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल, मोबाईल फोन, एक काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 500 रुपये दराच्या 60 भारतीय चलनी नोटा, 500 रुपये दराच्या भारतीय बच्चों का बँक असे नाव असलेल्या खेळण्यातील नोटांचे एकूण 15 बंडल व रद्दी पेपर असा 85,500 रुपये एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत। मला एक फोन आला, तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याशी ते बोलले। तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा साहेबांना देतो, तुमचं काम काय ते सांगा। त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना? हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे। तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर, तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला। मग ते संतोष गायकवाडांना मी साहेबांशी बोलून घेतो। तर म्हणजे असा फोन आहे, म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे, आपण त्या काय तो बडा उदासीन आखाडा, तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय, आणि काय नाव त्याचे कार्यकर्त्यांचं आपलं ते कैलास घुले यांनी नंतर बघितलं आणि त्याला तो मला मला वाटलं असेल काय वाटतं त्यांचं ते हे आहे। त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाली असं दिसतंय मला। काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे, तो फक्त आहे आणि त्याच्या 10-12 वेळा चढत्या झालं सगळं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे, ही काहीतरी गडबड आहे। मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा, परत त्याला फोन येत राहिले। मग आम्ही जे CPला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं हे असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या, म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो, मग रेट पण पडणार नाही, काही पडणार नाही तुमच्यावर, तुम्हाला पैसे लागतील। मग ते म्हणाले ठीक आहे। त्यांनी जे याच्याकडून ते सगळं मागवून घेतलं, काय रेकॉर्डिंग वगैरे आणि केलं होतं ते सगळं, आणि पुन्हा ते फोन येत राहिले। मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली, एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली, आणि एक
कोटी रुपये त्याने मागितले. नंतर मग आम्हाला असं कळलं काळ मग ठरलं या दिवसांनी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे. मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. ती पिशवी घेऊन मग तो ती बोलवल्या ठिकाणी ती गाडी गेली. आजूबाजूला ते लोक होते. मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या डावीकडे वळा असे 2-4 ठिकाणी ते वळवत त्याला ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला तर कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे ते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे. त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो